1977 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी जनता पार्टीची स्थापना करून काँग्रेसला सत्तेवरून पायउतार करण्यात भाग पाडले होते. काँग्रेसने 1975 साली इमर्जन्सी लागू केली आणि बहुतेक विरोधकांना जेलमध्ये टाकलं. 18 महिने जेलमध्ये टाकलं. त्याची परिणिती अशी झाली की 1977 साली जनतेने जयप्रकाश नारायण यांच्या हकेला वो दिली. याची पुनरावृत्ती करायची आहे. सैनिक समाज पार्टीने ठरवलेलं आहे की आता 2029 मध्ये त्याची पुनरावृत्ती करायचीच आहे. त्यासाठी इंडिया आघाडीच्या आणि सर्व छोट्या छोट्या पक्षांच्या नेत्यांना दिल्लीमध्ये एक मिटिंगसाठी बोलवण्याचं निमंत्रण देण्याच्या विचारावर सकाळीच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीयुत बलबीरसिंग परमार साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. हे शक्य होणार आहे फक्त सैनिक समाज पार्टीला शक्य होणार आहे. सैनिक समाज पार्टी ही राष्ट्रीय लेवलची पार्टी आहे. आता जरी भाजपाने किंवा भाजपाच्या सहकारी पक्षाने घोषित इमर्जन्सी लागू केली नसली तरी इट इज वन काइंड ऑफ अघोषित इमर्जन्सी आहे. कारण हे आसाम, पश्चिम बंगाल, पांडिचेरी येथील निवडणुकीचे रिझल्ट पाहता आणि त्यापूर्वी जे हरियाणाचा किंवा महाराष्ट्राचे रिझल्ट पाहता एवढ्या मोठ्या मार्जिनने मतदान झालं आणि एवढ्या मोठ्या मार्जिनने त्यांचे उमेदवार निवडून आले. हे एक आश्चर्याची घटना घडलेली आहे आणि यालाच आपण अघोषित इमर्जन्सी म्हणू शकतो. कारण एवढ्या मार्जिनने तुम्हाला मतदान करण्यासाठी जनता एवढी भोळी नाही. कारण ऑल द मोस्ट 19-20चा फरक असायला पाहिजे. परंतु तुम्ही काहीतरी निवडणूक पद्धतीमध्ये घोळ केलेला असावा आणि त्याला त्या हेराफेरीला तुम्ही चाणक्य नीती म्हणता आणि त्या चाणक्य नीतीमुळे या आम समाजातील नागरिकाच्या हातातून लोकशाही सुटत चालली आहे. लोकशाही सुटत चालली इथपर्यंत ठीक आहे, परंतु आम समाजाच्या नागरिकांच्या जन्मसिद्ध अधिकारावर गदा येत चालली आहे. तुमचे अनेक कार्यकर्ते, अंधभक्त कार्यकर्ते, बंगालमध्ये पाहिलं तर निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यांनी अंधाधुंद असा दंगा सुरू केला आणि त्यामुळे कोणत्याही पक्षाला एवढं मार्जिनने मतदान होत नसतं. साधी गोष्ट घ्या, आमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा 288 पैकी जवळजवळ 232-35 काहीतरी त्यांचे आहेत. विरोधक नगण्य आहेत. आणि विरोधक स्ट्रॉंग असणं म्हणजे लोकशाहीचं स्ट्रॉंग असण्याचं लक्षण असतं. विरोधकच संपवायचे असतील तर तुमचेच सत्ता असेल तर याला लोकशाहीला हुकुमशाही म्हणावं लागेल. आता ही जी हुकुमशाही आहे ती आलेलीच आहे. त्याच्यासाठी तुम्ही अनेक पक्षांना नास्तनाबूद केलं, पक्ष फोडले, नेते फोडले आणि काय हेराफेरी केली असेल ते करू. त्याला आळा घालण्याचं काम इतर पक्षांच्या बसकीबात राहिलेली नाही. त्यामुळे आम्ही सर्व पक्षांना सैनिक समाज पार्टीमध्ये विलीन होण्याचं आव्हान केलं आहे. म्हणून आम्ही म्हणतो रिपिटेशन करायचं आहे. जयप्रकाश नारायण यांनी 1977 साली जे कार्य केलं होतं, इतर विरोधकांना संघटित केलं होतं, त्याप्रमाणे सैनिक समाज पार्टीने ठरवलेलं आहे की 2029 मध्ये सर्व विरोधकांना सैनिक समाज पार्टीमध्ये सामावून घ्यायचं आहे. तरच हे भाजपा आणि त्यांचे सहकारी पक्ष वटणीवर येतील. याच्यासाठी आमची सकाळी चर्चा झाली आणि लवकरच या मिटिंगीचं ठिकाण आणि वेळ काळ ठरवल्या जाईल. आणि ठिकाण तर आम्ही सांगितलंच आहे, दिल्लीमध्ये ही मिटिंग होणार आहे. त्यावर आमचे सैनिक समाज पार्टीच्या अंतर्गत मिटिंग झाल्या आहेत आणि परमार साहेबांशी फोनवरही अर्धा तास चर्चा झाली आहे. त्यामुळे हा आवाज सर्व पक्षाने ऐकावा आणि इमर्जन्सी समजावी आणि देशातील 140 करोड जनतेच्या हितासाठी सैनिक समाज पार्टीच्या या मिटिंगमध्ये
सर्वांनी सामील व्हावे ही विनंती. धन्यवाद. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.